मोशी इमारत दुर्घटनेची आता चौकशी होणार आहे आणि नगर विकास विभागानं थेट उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे। या अनुषंगाने आपण बोलणार आहोत। आता आपल्या सोबत महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सर आहेत। सर, कुणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे? कधीपर्यंत हा सगळा अहवाल जो आहे तो सादर होईल? शासनाने या सर्व प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी नगर विकास विभागाने आज एक उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे। श्रीमती शीतल तेली उगले, विभागीय आयुक्त पुणे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। या समितीमध्ये प्राध्यापक DN सिंग हे IIT मुंबईचे भूतांत्रिक संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत। त्याचप्रमाणे श्री अनिलकुमार दीक्षित हे पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापनचे तज्ज्ञ आहेत। हे दोन महत्त्वाच्या व्यक्तींची यामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे आणि सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन महापालिकेचे यांची सदस्य सचिव म्हणून या सर्व समितीला मदत करण्यासाठी नियुक्ती केली आहे। तर हा अहवाल कधीपर्यंत सादर होईल आणि कधीपर्यंत ही चौकशी चालेल? शासनाने जो प्राथमिक अहवाल आहे 1 महिन्याच्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि संपूर्ण अहवाल हा 2 महिन्याच्यात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर तो कुणावरती दाखल होणार आणि काय काय ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात येतो? या सर्व प्रकरणामध्ये जबाबदार धरून कंपनीचे जे प्लॅन्ट हेड आहेत ते ऑपरेशन्स मॅनेजर आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या विरुद्ध हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये त्यांच्या विरुद्ध या सर्व बाबीमध्ये सुरक्षिततेचा अभाव असणे, त्यांनी निष्काळजीपणा दाखवणे, अतिवृष्टी होत असताना देखील त्यांनी यामध्ये जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे ती न घेणे आणि इमारतीच्या सर्व परवानग्या न घेता ती इमारत बांधणे, या सर्व बाबी त्याच्यामध्ये समावेश आहे। तर इमारतीचा तुम्ही उल्लेख केला, ज्या पद्धतीनं माहिती समोर आली होती की केवळ तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला आहे, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला नाही हे सिद्ध झाले। प्राथमिक चौकशीमध्ये आता हे स्पष्ट समोर आलेलं आहे की फक्त तळमजल्याचीच बांधकाम परवानगी मागण्यात आली होती आणि बांधकाम परवानगी देण्यात आली होती आणि जे भोगवटा पत्र आहे हे सुद्धा तळमजल्यालाच दिलं होतं। सर, आणखी एक मागणी होती, आता तुम्ही फक्त कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करताय, परंतु अनेक व्यक्ती आहेत जे या ठिकाणी मागणी करतायत, राजकीय व्यक्ती आहेत की पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। तर त्या अनुषंगाने काय आपण विचार केला किंवा तशी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे का? श्रीयुत संजय कुलकर्णी मुख्य अभियंता ज्या या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य आहेत, त्यांना आजच त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती देखील ह्याच गोष्टींचा सर्व आम्ही ठपका ठेवलेला आहे की त्यांना याच बाबतीत कारणे दाखवा आम्ही नोटीस दिली आहे की त्यांनी देखील या सर्व प्रकरणामध्ये जी सुरक्षिततेच्या बाबतीत असेल किंवा सुपरविजनच्या बाबतीमध्ये असेल, नियंत्रण जी त्यांचं आवश्यक होतं यामध्ये दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे। तर त्यांचा देखील आता खुलासा उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही मागवलेला आहे। या कन्सेशन ॲग्रीमेंटप्रमाणे या परिसरातील सर्व सुरक्षितता असेल, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता असेल, याची जबाबदारी प्राथमिकता ही कंपनीची होती। परंतु दिसतंय यामध्ये संजय कुलकर्णी यांनी त्यांचे कनिष्ठ जे आहेत अल्लाट यांना पण तुम्ही म्हणलाय की त्यांना पण नोटीस केलेली आहे। तर ह्यांच्या प्रथमदर्शनी चुका दिसत आहेत, कारण ज्या पद्धतीनं कंपनीला जी इमारत बांधलेली आहे, जो पूर्णत्वाचा दाखला मिळवून देण्याची सगळी जबाबदारी म्हणा किंवा तो प्रकल्प सगळा राबवण्याची जबाबदारी म्हणा, ही सगळी संजय कुलकर्णी आणि अल्लाट यांच्यावरतीच होती। म्हणजे प्रथमदर्शनी ते पण यामध्ये चुकलेले आहेत, त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल होऊ शकतो? निश्चितच या सर्व प्रकरणांमध्ये त्यांची देखील याच्यामध्ये सुपरविजन असेल, नियंत्रणच्या बाबतीमध्ये असेल, त्यांच्या देखील याच्यामध्ये निश्चित दोष आहे। त्यांना दोघांना आज नोटीस बजावलेली आहे। त्यांचे दोघांचे उद्या याच्यावरती म्हणणं आल्यानंतर त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई करायची याचे देखील आम्ही उद्या निर्णय घेऊ। तर कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, मात्र प्रश्न उपस्थित होतो तो पर्यावरण विभागाचे मुख्य अधिकारी संजय कुलकर्णी आणि कनिष्ठ अभियंता अल्लाट यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। या नोटीसीनंतर महापालिकेचे आयुक्त असतील किंवा प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आयुक्त मान्य करतायत की पर्यावरण विभागाचे यामध्ये चूक प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसते, त्याच्यामुळं त्यांच्यावरतीही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।